कोणाविषयी बोललात आपण? कोण आहेत ते? कोण आहेत ते? अँटीडिया प्रकरणातले आरोपी कुठे आहेत ते सध्या? कुठे वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करतायत? म्हणजे कोण आहेत ते? कोण आहेत ते? भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतोय आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केला. ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले तिथे, त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला. महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोप पोलीस खात्यातले आणि त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांना क्लीन चिट दिली भाजप. आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते, ते आता सध्या सुटले आणि मिंदे गटामध्ये आहे. त्यांच्यासाठी काम करतात. कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून. आणि दुसरे जे महात्मा आहेत